हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहोत फार्माकोलॉजी 1चा, जो सेमिस्टर 4 मध्ये आपला सब्जेक्ट आहे. सी गाईज, वी ऑलरेडी कवर्ड युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 स्टार्ट करतो आहोत. युनिट नंबर 3चा जर सिलेबस आपण बघितला तर काहीतरी आपल्याला असा सिलेबस दिसतो ज्यामध्ये आपल्याला भरपूर थिअरी दिसते गाईज. आणि काय होतं की जेव्हा याच्यामध्ये पॉईंट्स बघा, आपल्याला ABCDE आणि F पॉईंट दिले आहे आणि एका युनिटमध्ये जर एवढे सगळे पॉईंट्स असणार तर ऑब्व्हियसली मुलांना असं वाटतं की तो सब्जेक्ट थोडा हार्ड आहे, कारण याच्यामध्ये भरपूर सब पॉईंट्स आहे आणि हे सगळे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारणार. बट जस्ट डोंट यू वरी गाईज, मी याला अगदी तुम्हाला इफेक्टिवली तुम्हाला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये बनवून देणार आहे. आणि असा थेरोटिक वाटणारा असा सब्जेक्ट, मी कोणती नर कुठे जात आहे, कोण कसा रिस्पॉन्स देत आहे, हे थोडं कॉम्प्लिकेटेड केल्यापेक्षा याला जर आपण थोडं इफेक्टिव्ह केलं तर, याला थोडं डायग्रॅमॅटिक केलं तर, याला थोडं पॉईंट्स वाईज अगदी भरपूर थिअरी न बघता पॉईंट वाईज बघितलं तर, थोडं व्हिज्युलाइज वेनी बघायचा प्रयत्न केला तर, असे पॉईंट्स जे आपल्याला अंडरस्टँड होईल अशा लँग्वेजमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये जर त्याला स्टडी केला तर, अँड ऑफकोर्स या सगळ्या कॉम्प्लिकेटेड थिंगला अगदी इझी व्हिज्युलाइज वेनी जेव्हा आपण एखादा सब्जेक्ट बघतो तेव्हा तो आपल्याला अगदी इझी वाटतं. सो येस गाईज, आपला फार्मसीचा नेहमीच हा मोठं राहिला आहे की मुलांचा हा जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये मुलांना कुठलाही हार्ड सब्जेक्ट, थिरोटिकल म्हणू किंवा प्रॅक्टिकल बेस्ड, स्ट्रक्चर बेस्ड, कुठलाही सब्जेक्ट फार्मसी रिलेटेड आपण त्याला इझी करत असतो. आणि ऑफकोर्स या सिरीजमध्ये मी तुमचे जे काही फार्माकोलॉजी 1 रिलेटेड जे काही क्वेश्चन आहे त्याला सॉल्व्ह करणार आहे. सो येस गाईज, बघूया फार्मसीला आणि स्पेशली फार्माकोलॉजीला आपल्या मातृभाषेमध्ये. येस, ऑफकोर्स तुम्हाला नोट्स अवेलेबल होणार आहे का? तर येस, नोट्स अवेलेबल होणार आहे. नोट्स कुठल्या असणार आहे तर ही जी पीपीटी तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला दिसत आहे ती पीपीटी म्हणून ॲज तुम्ही नोट्स यूज करू शकता. यामध्ये जे पॉईंट्स दिले आहे ते तुमच्या एक्झामिनेशनमध्ये लिहू शकता. अगदी तुमच्या एक्झाम रिलेटेड पॉईंट्स याच्यामध्ये ठेवले आहे, म्हणजे मेमराईज करायला इझी होतं, समजायला इझी होतं आणि एक्झाममध्ये आन्सर करायला इझी होतं. ठीक आहे, सो डोंट यू वरी गाईज, तुम्हाला अगदी इझी सिम्प्लिफाईड करून हा सिलेबस मिळत आहे. आणि येस, ऑफकोर्स युनिट नंबर 3 हा आपला चालू आहे. तर मी तुम्हाला ॲडवाईज करेल की युनिट नंबर 3ला डायरेक्टली जम्प करण्यापेक्षा आधी जे 2 युनिट आपण बघितले आहे, युनिट नंबर 2, युनिट नंबर 1, ते कव्हर करा, त्यांचे लेक्चर्स अटेंड करा, त्यांच्या नोट्स एकदा रीड करा. काय होणार की डायरेक्टली पुढं पाठ मागं सपाट व्हायला नको. आधी आपण युनिट नंबर 3 स्टार्ट करतोय तर त्याआधी 2 युनिटचे तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे. ठीक आहे, कारण तुम्ही जेवढे रिव्हिजन करणार तेवढा तुमचा तो टॉपिक आणखीन मजबूत होणार आहे, तुम्हाला त्या टॉपिकवरती ग्रीप येणार. आणि आपण जितके एकच गोष्ट वारंवार रीड केल्यामुळं काय होतं की ती गोष्ट आपल्याला कुठेतरी फ्रेंडली होतं, आपलं फ्रेंडशिप होतं त्या सब्जेक्टसोबत आणि आपल्याला कधीच तो सब्जेक्ट हार्ड वाटत नाही. ठीक आहे, सो येस, मी तुम्हाला ॲडवाईज करणार की तुम्ही प्रिव्हियसली जे काही युनिट बघितले ते तुम्ही रिव्हिजन करा. आणि येस, ऑफकोर्स या जो काही सब्जेक्ट आहे युनिट नंबर 3, टोटल 5 ते 6 सब युनिट बघायचे आहे. तर 1 बाय 1 आपण डिस्कस करूया. पूर्ण काही युनिट कव्हर करण्याच्या नादामध्ये आपल्याला फार कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, कारण अगदी बायोलॉजिकल रिलेटेड सब्जेक्ट आहे. कुठली नव कुठे जाते, कुठल्या नवला काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून हे जे 6 पॉईंट दिले आहे आपण 1 बाय 1 एका लेक्चरमध्ये एकच पॉईंट अगदी सिम्प्लिफाईड ना, अगदी तुम्हाला स्लो मोशनमध्ये अंडरस्टँडेबल होईल अशा लँग्वेजमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सो डोंट यू वरी. आणि यस, फर्स्ट ऑफ ऑल जर चॅनलवरती व्हिजिट करत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण यासारखं चॅनल तुम्हाला परत मिळणार नाही जे ते आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सो यस गाईज, फर्स्ट ऑफ ऑल मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. ठीक आहे, चला तर स्टुडंट्स, आपला हा जो काही युनिट आहे त्या युनिटला स्टार्ट करूया. आजचा हा जो लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट पार्ट दॅट इज ऑर्गनायझेशन अँड फंक्शन ऑफ एस हे डिस्कस करूया. ठीक आहे, आपला हा जो युनिट आहे युनिटचं नाव काय तर फार्माकोलॉजी ऑफ अ ड्रग ॲक्टिंग ऑन अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम, म्हणजेच असे जे ड्रग्स पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट होतात त्याबद्दल आपल्याला कम्प्लिटली स्टडी करायचं आहे. त्याचा फार्माकोडायनॅमिक, फार्माकोकायनेटिक स्टडी करायचं आहे, म्हणजेच ओव्हरऑल फार्माकोलॉजी स्टडी करायचं आहे. तर आधी कुठलाही ड्रग स्टडी करण्या अगोदर आपल्याला त्या सिस्टीमबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, ज्या सिस्टीमवरती आपला ड्रग ॲक्ट होणार आहे. ठीक आहे,
सो म्हणून आपण आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा त्याच वेनी दिलं आहे की आधी सिस्टीम स्टडी करायचं आहे. सिस्टीममध्ये होणारे ट्रान्झॅक्शन, ह्युमरल ट्रान्झॅक्शन स्टडी करायचं आहे अँड देन वी विल गो फॉर द ड्रग विच इज ॲक्टिंग ऑन दॅट सिस्टीम. ठीक आहे. सो वन बाय वन आपण सगळे पॉईंट्स क्लिअर करणार आहोत. सो डोंट वरी. जस्ट ओके सॉरी. ओके. सत्यशिंग कारण येस सत्यशिंग याच्यासाठी की यस आपण जे काही इझी वेमध्ये फार्मसीला बघणार आहोत ते सगळं खरं होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये हेल्पफुल होणार आहे. ठीक आहे. सो एक एक्झाम टिप आहे गाईज तुम्हा सगळ्यांसाठी की जेव्हा आपण फार्माकोलॉजीचे आन्सर अटेंड करतो तेव्हा जे काही आपण आन्सर लिहितो ते नंबर्ड हेडिंग असायला पाहिजे. ठीक आहे. कारण तुम्हाला जर मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे आहे तुमचा जर सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये किंवा सेशनल एक्झामिनेशनमध्ये युनिट टेस्टमध्ये तर आधी जे काही पॉईंट्स आपण लिहायचे आहे ते आपल्याला प्रॉपर नंबरिंग करायचे आहे. ठीक आहे. अंडरलाईन करायचे आहे कीवर्ड जे पर्टिक्युलरली सब टॉपिकसाठी इम्पॉर्टंट आहे. जो पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतो, जो वर्ड तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं त्याला हायलाईट करायला विसरू नका. ठीक आहे. हायलाईट म्हणजे वेगळा पेन नाही तर त्यालाच अंडरलाईन करायची अँड सिम्पल डायग्राम आपल्याला काढायची आहे. कारण फार्माकोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे जिथे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन खूप मॅटर करतं. ठीक आहे. तुम्हाला जरीही नाही म्हटलं की डायग्राम काढा तरी तुम्हाला काढायचं आहे का तर याचा एक ॲडव्हान्टेज असा होतो की एक्झामिनरला कळतं की तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे. ठीक आहे. सेकंड थिंग एक्झामिनर फार थिअरी बघितल्यापेक्षा ती डायग्राम बघणार त्यामध्ये तुम्ही किती हे लेबलिंग प्रॉपर करता किती चुकीची करता यावरून तो तुमची थिअरी डिसाईड करणार आहे. अँड ऑफकोर्स तुमची जर डायग्राम ही नीट अँड क्लीन आणि परफेक्ट असल्यापेक्षा डायग्रामचे लेबलिंग परफेक्ट जर असणार तर तुम्हाला तिथे मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. सो येस तुम्हाला डायग्राम काढायचे आहे, हेडिंग प्रॉपर लिहायचे, नंबरिंग करायचे आहे आणि जे काही इम्पॉर्टंट वर्ड आहे त्याला अंडरलाईन करायचे आहे. ठीक आहे. ह्या टिप्स आहे फार्माकोलॉजीच्या सिक्रेट टिप्स जे तुमच्यासोबत मी शेअर केले आहे. कारण या फार्माकोलॉजीवरती तुम्हाला जर ग्रीप घ्यायचा असणार आणि मार्क्स मॅक्झिमम जर घ्यायचे असणार तर तुम्हाला हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून बघा तुम्हाला मार्क्स मिळणार. आणि मुलं काय करतात एक खूप मोठी मिस्टेक की भरपूर बल्क दाखवण्याच्या मागे भरपूर पेपरला कॉम्प्लिकेटेड करतात. म्हणजेच प्रेझेंटेशन बॅड करतात. कसं आता मार्जिन सोडतात दोन्ही साईडला त्यामुळं बॅड इम्प्रेशन येतं. 2 पॉईंटच्या मध्ये एक लाईन सोडतात त्यामुळे सुद्धा बरेचदा बॅड इम्प्रेशन येतं. सो तशा काही गोष्टी अवॉइड करा. थोडंफार लिहा, स्पेसिफिक लिहा बट परफेक्ट लिहा. ठीक आहे. सो यस दिस द एक्झाम टिप फॉर यू गाईज. आता आधी नर्वस सिस्टीम बघूया. आता आपल्याला काय सिलेबसमध्ये तर ANS. आता ANS जर आपल्याला बघायचं आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम तर त्या अगोदर हा कुठला कशाचा पार्ट आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम कशाचा पार्ट आहे हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला एकदा हे माहिती असलं तर तुम्ही इझिली कुठलाही क्वेश्चनचा आन्सर करू शकता. ठीक आहे. सो वन बाय वन आपण बघूया. आता नर्वस सिस्टीम काय आहे तर नर्वस सिस्टीम हे बॉडीमध्ये कंट्रोल आणि कम्युनिकेशन करायचं फंक्शन करतं. ठीक आहे. ज्याप्रमाणे स्केलेटल माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये स्केलेटल भरपूर अरेंज आहे कशासाठी तर रिजिडिटी एक स्ट्रॉंग बेस प्रोव्हाइड करायसाठी, एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड करायसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे जे काही इम्पल्स कंडक्शन होतं, जे काही मॅसेज जात आहे, मी तुमच्यासोबत बोलत आहे तर माझ्या माउथमधनं तुम्हाला आवाज येत आहे बट ही कुठेतरी ब्रेन थ्रू इम्पल्स जात आहे की मला बोलायचं आहे, मी विलिंगली बोलायचं आहे हे ठरवत आहे. देन ही सिग्नल ब्रेनपर्यंत जातं आणि ब्रेन माझ्या माउथला इम्पल्स पाठवायचा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला एखादी वस्तू उचलायची आहे, ही वस्तू उचलायची आहे तर मग आपण काय करतो आधी माझी जे काही बॉडी आहे, जे काही आईज आहे ते आईजनी हे वस्तूला बघितलं तर मग आईज काय करणार ब्रेन पर्यंत सिग्नल पोहोचणार की ही वस्तू आपल्याला पकडायचं आहे. ब्रेनवरती काही सिग्नल प्रोड्यूस होणार अँड देन हे सिग्नल अगेन हँडपर्यंत जाणार की ही वस्तू आपल्याला अशी पकडायची आहे. ठीक आहे. सो हे आपल्याला बोलायलाच एवढा वेळ लागतो बट एवढा वेळ लागतो का ॲक्च्युली ही वस्तू आपल्याला उचलायला नाही. आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ही वस्तू उचलतो. फॉर एक्झाम्पल आता एखादं मोस्ट कॉमन एक्झाम्पल मी माझ्या सगळ्या स्टुडंटला देते की एखादं गरम पातेला आहे. गरम पातेला आपण जेव्हा हात लावतो, गरम पातेला हात लावल्याबरोबर जर ते आपल्याला जाणवलं गरम आहे तर आपण चटकन हात मागा घेतो. ठीक आहे. हे कसं होतं मला सांगा तर जेव्हा आपण एखाद्या पातेल्याला टच करतो तेव्हा आपल्या हाताला फील होतं की हे ॲबनॉर्मल आहे, हार्मफुल आहे, आपल्या बॉडीसाठी एक्सेस टेम्परेचर आहे. तर मग हे बॉडी काय करतं ब्रेनला रिस्पॉन्स देतं. ब्रेन काय करतं त्याला रीड करतं, अगेन रिस्पॉन्स प्रोड्यूस करतं ऑर्गनला की आता आपल्याला हात बाहेर काढायचा आणि आपण चटकन हात बाहेर काढतो. आता जेवढा वेळ मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लावला तेवढा वेळ आपण हात माघारी घ्यायला लावतो का नाही. लगेच ज्या क्षणाला आपण टच करतो त्या क्षणाला हात मागे घेतो. तर हे जे काही
इम्पल्सेस होत आहे, हे जे काही मेसेज ट्रान्सफर होत आहे, हे कोण करतं, तर हे जे नर्वस सिस्टीम आहे ते ट्रान्सफर करतं. ठीक आहे. तर यामध्ये इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नल हे ट्रान्समिट होतात. ठीक आहे. फ्रॉम ऑर्गन टू द ब्रेन आणि ब्रेन टू द ऑर्गन हे झाले आपले नर्वस सिस्टीम. इट हेल्प द कोऑर्डिनेट, रेग्युलेट अँड इंटिग्रेट ऑफ बॉडी फंक्शन. ठीक आहे. हे जे काही बॉडी डिफरंट फंक्शन शो करत आहे, आपण मूवमेंट करतो, उठतो, बसतो, झोपतो, हे वेगवेगळे फंक्शन आहे आणि हे वेगवेगळे फंक्शन कोण करून घेतात, तर ऑब्व्हियसली हे नर्वस सिस्टीम आपल्याला हेल्प करतं. यामध्ये कुठले कुठले आहे, द रेग्युलेशन ऑफ इनव्हॉल्ट्री ॲक्टिव्हिटीज आहे. इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. ठीक आहे. व्हॉलंटरी म्हणजे जे कंट्रोलमध्ये, आता ही वस्तू उचलणं हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, मला वाटली तर मी उचलणार, नाही वाटली तर मी ठेवून देणार. ठीक आहे. बट इनव्हॉलंटरी कुठली आहे, माझी हार्टबीट, याला मी थांबवू शकत नाही की मग आता नाही, मला हार्टबीट नाही पाहिजे 10 मिनिटासाठी, मी स्टॉप करणार. करू शकतो, नाही करू शकत, हे इनव्हॉलंटरी आहे. आयलीड, आपली आयलीड कुठल्या सेकंडमध्ये बंद करायची उघडायची हे आपण ठरवू शकतो, नाही ठरवू शकत. ब्लड सर्क्युलेशन आपण ठरवू शकतो. डायजेशन, ठीक आहे, असं होतं का एखाद्या दिवशी की आज मी जेवण केलं, आज मला डायजेस्टच करायचं नाही, असं होऊ शकतं, नाही. ह्या इनव्हॉलंटरी गोष्ट आहे. ह्या सगळ्या इनव्हॉलंटरी ज्या आपण स्वतः आपल्या बॉडीमधल्या असून आपण कंट्रोल करू शकत नाही, ते कोण कंट्रोल करतं, तर ही नर्वस सिस्टीम कंट्रोल करतं. ठीक आहे. मेंटेनन्स ऑफ होमोस्टॅटिस. आता होमोस्टॅटिस म्हणजे काय, तर बॉडी आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, बॉडी आणि बॉडी फ्लुइडमधलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करायचं काम हे सिस्टीम करतं. सो आय होप तुम्हाला नर्वस सिस्टीम कळलं. आता सी काय, नर्वस सिस्टीम ही 2 प्रकारची असते. एक असते सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि सेकंड असते पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ज्याबद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही पुढचे युनिट बघितले 4 आणि 5, हा कम्प्लिटली सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये डिपेंड आहे आणि हा जो आहे आजचा युनिट, दॅट इज युनिट नंबर 3, हा पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती आहे. म्हणून हे सिस्टीम माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आता नाही, या युनिटमध्ये नाही, तर पुढच्या युनिटमध्ये नक्की काम येणार. ठीक आहे. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्या 2 गोष्टी मिळून तयार होतं एक सेंट्रल नर्वस सिस्टीम. ब्रेन माहिती आपल्याला सेंट्रली लोकेट असतो. ठीक आहे. आणि त्याच्या खाली एक स्पायनल कॉर्ड जे आपल्या बॉडीला रिजिडिटी प्रोव्हाइड करते. ठीक आहे. जस्ट अ मिनिट, लेट मी हाईड माय सेल्फ सो दॅट तुम्हाला ही जी इमेज आहे ती क्लिअर दिसणार. ठीक आहे. सी, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय आहे, तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर ही जी काही ब्ल्यू नर्व दिसते तुम्हाला, हे सगळं पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्या 2 गोष्टी सोडल्या तर सगळं काही पेरिफेरल नर्वस सिस्टीम हे कंडक्ट करतं. ठीक आहे. आता यामध्ये काय आहे, तर फंक्शनली आपण जर यांचं जे काही फंक्शन बघितलं पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं, जे ऑल ओव्हर बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, तर फंक्शनल ऑन द बेसिस ऑफ दॅट फंक्शन हे जे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे 2 टाईप्समध्ये क्लासिफाय झाले. ठीक आहे. 1 बाय 1 डिस्कस करूया आणि मग तुम्हाला कळणार. तुम्हाला आन्सर सुद्धा लिहायचं असणार तर तुम्ही इथून लिहू शकता की पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आपला सिलेबसमध्ये काय दिलं, तर ANS हे काय आहे, कुठे असते, हे कळण्यासाठी तुम्हाला ह्या सिस्टीम कळणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. ठीक आहे. सो यस, पेरिफेरल नर्वस सिस्टीम फंक्शनलवरून कशा प्रकारे तो फंक्शन करतो यावरून 2 क्लासमध्ये क्लासिफाय झाला आहे. एक आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि सेकंड वन आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, जो आज आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. सोमॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काय, तर इट कंट्रोल द व्हॉलंटरी मोमेंट. जसं मी आता तुम्हाला म्हटलं, व्हॉलंटरी म्हणजे काय, तर ज्याला आपण कंट्रोल करू शकतो. काहीतरी उचलायचं आहे, काहीतरी खायचं आहे, काहीतरी प्यायचं आहे, चालायचं आहे, बोलायचं आहे, वॉकिंग, रनिंग, जे काही गोष्टी आहे ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहे, त्या सगळ्या कोण कंट्रोल करतं, त्याला रेग्युलेट कोण करतं, तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम. ठीक आहे. नाव इट सप्लाय द स्केलेटल मसलला हेच कनेक्टेड असतात. ठीक आहे. स्केलेटल्स आहे त्यावरती मसल्स असतात आणि त्याला कनेक्टेड कोण असतात, तर हे सोमॅटिक नर्वस सिस्टीम. सिग्नल न्यूरॉन पाथवे. ठीक आहे. आणि न्यूरोट्रान्समीटर याच्यामध्ये कुठला असतो, तर ॲसिटिल कोलिन. तुम्हाला आता कळणार नाही की न्यूरोट्रान्समीटर काय आहे, फक्त एक इथे लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करते. ठीक आहे. देन सेकंड वन आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, ज्याबद्दल आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. काय डिस्कस करायचं आहे, तर येस ऑफकोर्स ऑर्गनायझेशन अँड फंक्शन, म्हणजे याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे
ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे, वन बाय वन सगळं काही बघूया, जस्ट डोंट यू वरी. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये काय, तर इट कंट्रोल द इनव्हॉलेंटरी फंक्शनल, म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, आपण विलिंगली त्यावर कंट्रोल करू शकत नाही, त्याला इन्क्रीज करू शकत नाही, त्याला डिक्रीज करू शकत नाही, अशा गोष्टी कोण कंट्रोल करतं, तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे कंट्रोल करतं. ठीक आहे, म्हणजेच आता याच्यामध्ये काय आहे, तर इट सप्लाय स्मूथ मसल, कार्डियक मसल, ग्लँड्स. आता ग्लँड्स आहे, ग्लँडचं सिक्रिएशन आपण स्टॉप करू शकत नाही. कार्डियक मसल आहे, हार्टचं फंक्शन आपण विलिंगली थांबू शकत नाही. स्मूथ मसल्स आहे, स्मूथ मसलचं फंक्शन आपण थांबू शकत नाही. तर हे इनव्हॉलेंटरी झालं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जे काही फंक्शन वर्क करते ती आहे टू नर्व चेन. आता ही टू नर्व चेन काय आहे ते आपण नंतर बघूया. ठीक आहे, अँड मेंटेन होमोस्टॅसिस. ठीक आहे, हे आता एक बेसिक ओव्हरव्ह्यू आला तुम्हाला की पेरिफेरल नर्वस सिस्टीम 2 टाईप्समध्ये क्लासिफाय झाला आहे फंक्शनवरून. एक आहे सोमॅटिक आणि एक आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता हा जो आपला मेन पोर्शन आहे दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. इथून तुमचा आन्सर स्टार्ट होतो जर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये आला. ठीक आहे, सो डेफिनेशन काय, इट इज अ पार्ट ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम विच कंट्रोल द इनव्हॉलेंटरी ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे, आता आपण बघितलं, आता आपल्याला पार्ट झाला आहे. आणि काय कंट्रोल करतं, तर इनव्हॉलेंटरी गोष्ट. इट मेंटेन द होमोस्टॅटिक. आता होमोस्टॅटिक कंडिशन म्हणजे काय, तर आता मला सांगा, बॉडी फ्लुइड आणि बॉडी टेम्परेचर यांचं जे काही रेग्युलेशन आहे ते झालं एक होमोस्टॅटिक कंडिशन. आता फॉर एक्झाम्पल थंडीचे दिवस आहे. ठीक आहे, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल की नॉर्मली बॉडी टेम्परेचर थोडं जास्त असतं. ठीक आहे, गरमीचे दिवस आहे, उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जे काही बॉडी टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी असतं. काय होतं बरं, हे कोण मेंटेन करतं, कसं काय माहिती की बाहेर एक्सटर्नली जास्त गारठा आहे मग बॉडी गरम असायला पाहिजे, एक्सटर्नली ऊन जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे, बॉडी थंडी असायला पाहिजे, कोण ठरवतं, तर हे ठरवतं आपलं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. याला आपण होमोस्टॅटिक म्हणतो. सेम कंडिशन जेव्हा बॉडी टेम्परेचर आणि बॉडी फ्लुइडचं जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन असतं त्याला आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं फंक्शन दॅट इज द होमोस्टॅटिक म्हणतो. ठीक आहे, इट रेग्युलेट द हार्ट, स्मूथ मसल, ग्लँड्स अँड वेसेरास. ठीक आहे, हे सगळं फंक्शन कोण रेग्युलेट करतं, तर आपलं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. नाव आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे ऑर्गनायझेशन काय आहे, याच्यामध्ये नेमकं काय काय फंक्शन आहे जे आपण टू नर्व चेन म्हटलं होतं ते काय आहे, तर ते आहे प्री गँग्लियॉन्टिक न्यूरा आणि पोस्ट गँग्लियॉन्टिक न्यूरा. आता समजूया थोडी. ठीक आहे, आता हे जे काही इम्पल्सेस कंडक्शन होतं, आता ही जी ब्लू लाईन आपल्याला दिसली होती, ठीक आहे, ब्लू लाईन थ्रू सगळं काही कनेक्ट झालं आहे, एकमेकाला कनेक्ट आहे. हे काय आहे, ब्लू लाईन कशाचे, तर ते दीज आर नथिंग बट द चेन ऑफ न्यूरॉन. ठीक आहे, नेफ्रॉन नाही, नेफ्रॉन किडनी मध्ये असतो, इथे आहे न्यूरॉन. न्यूरॉन म्हणजे काय, तर एक न्यूरॉन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इट इज द युनिट फंक्शन ऑफ अवर फंक्शनल युनिट ऑफ अवर नर्वस सिस्टीम. एक न्यूरॉन दुसऱ्याला कनेक्ट असतो, दुसरा तिसऱ्याला, चौथ्याला, अशी चेन प्रिपेअर असते फ्रॉम ब्रेन टू ऑर्गन अँड ऑर्गन टू द ब्रेन. ठीक आहे, वेरियस टाईप्स आपण न्यूरॉनचे बघितले आहे. कधी तर आज जे प्रिव्हियस सिलेबस तुमचा झाला आहे सेमिस्टरमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्टडी केल्या आहे, तर जेव्हा ह्या दोन न्यूरॉन एकमेकाला कनेक्ट असतात तेव्हा हा जो पहिला न्यूरॉन आहे याला प्री गँग्लिओनेटिक सेल म्हणतात. ठीक आहे, किंवा प्री गँग्लिओनिक न्यूरॉन तुम्ही म्हणू शकता. आफ्टर सेकंड जो न्यूरॉन अटॅच्ड आहे याला आपण पोस्ट गँग्लिओनिक सेल किंवा पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन म्हणतो. ही जी गॅप आहे, ज्या गॅपमध्ये दोन न्यूरॉन एकमेकाला अटॅच्ड आहे, कनेक्टेड आहे, याला काय म्हणतात, तर हे गँग्लिओन आहे. गँग्लिओनच्या अगोदरला जो न्यूरॉन आहे तो प्री गँग्लिओनिक आहे, ही गँग्लिओनेटिक क्लेफ्ट आहे. ठीक आहे, आणि याच्यानंतरचा जो अटॅच आहे तो पोस्ट गँग्लिओनेटिक सेल आहे. ठीक आहे, आणि हे जे काही फंक्शन आहे हे झाले टू न्यूरोनल चेन. याला काय म्हणतात, तर टू न्यूरोनल चेन. ठीक आहे, आता प्री गँग्लिओनेटिक न्यूरॉन इट ओरिजिनेट फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता आपल्याला कसं कळणार की पुढचा कोण आहे, मागचा कोण आहे, तर सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून जे ओरिजिनेट झालं आहे ती आपली झाली प्री गँग्लिओनेटिक सेल किंवा प्री गँग्लिओनेटिक न्यूरॉन. ठीक आहे, आणि जे काही ऑर्गनपर्यंत कनेक्ट असते ते झाले आपले जो एंड करतो ऑन इफेक्ट ऑर्गन दिस अवर द पोस्ट गँग्लिओनेटिक न्यूरॉन. ठीक आहे, आता हे कुठे जाऊन एंड होतं, तर ते आपल्या पर्टिक्युलर ऑर्गनवरती जाऊन एंड होतं. हे झालं ऑर्गनायझेशन ऑफ अवर ANS. आता हा जो काही ANS आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे, हा बेसिकली 3 क्लासिफिकेशनमध्ये क्लासिफाय झाला. याचे 3 पार्ट्स आहे. याच्यामध्ये
फर्स्ट वन आहे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, सेकंड वन आहे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड थर्ड वन कुठली आहे, सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक सगळ्यांनी ऐकले आहे, बट थर्ड वन आहे एंटेरिक नर्वस सिस्टीम. ठीक आहे, जी आहे बट आपण त्याच्याकडे फार असं लक्षात देत नाही. बघूया वन बाय वन हे नेमकं काय म्हणतात तर. ठीक आहे, आता सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर याचं ओरिजिन कुठं आहे, म्हणजे कुठनं हे स्टार्ट झाले आहे ही नर्वस सिस्टीम, तर इट ओरिजिनेट फ्रॉम थोरॅकोलुंबर. आता थोरॅकोलुंबर कुठे आहे, दॅट वन इज अ T1 L2. आता ही थोरॅसिक रिजन तुम्हाला दिसतंय का, नाही दिसतंय. ठीक आहे, लेट मी हाईड माय सेल्फ सो दॅट ही इमेज तुम्हाला क्लिअर दिसणार. आता ही झाली आपली स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, जो ब्रेनपासनं स्टार्ट होतो आणि इथे एंड होतो. ठीक आहे, आता ह्या स्पायनल कॉर्डमध्ये वेरियस असे पार्ट्स आहे. फर्स्ट वन झाला आपला सर्वायकल, सेकंड झालं थोरॅसिक अँड थर्ड वन झालं लुंबर. आता हा जो काही थोरॅसिक आहे आणि लुंबार याच्यामधले T1 to L2 जे आहे इथपर्यंत, म्हणजे T1 पासून जो स्टार्ट होता L2 पर्यंत, हा इथनं ओरिजिन काय होतं, तर इथे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हे ओरिजिनेट होता. ठीक आहे, आता कळलं असणार तुम्हाला. आता सेकंड थिंग गाईज, की हा काय करतो, तर इट कंट्रोल द फाईट ऑर फ्लाईट. आता आपण म्हटलं होतं की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय कंट्रोल करतो, तर इनव्हॉलेंटरी गोष्टी ज्या आपण कंट्रोल करू शकत नाही. मग आता याच्यामध्ये फाईट ऑर फ्लाईट काय आहे, तर आता बघा फॉर एक्झाम्पल, आता एखादं कुत्रं अचानक आपल्या मागं लागलं. मोस्ट कॉमन एक्झाम्पल, एखादं कुत्रं आपल्या मागं अचानक लागलं, आपण रस्त्याने जातो आणि कुत्रं अचानक मागं झालं, आपण काय करतो, सडनली धावायला लागतो. ठीक आहे, धावता काय होतं की आपण पुढं कुत्रा मागं धावताना काय होतं की अचानक आपला हार्टबीट वाढत आहे. ठीक आहे, अचानक जे काही दम लागायला लागतं, धाप लागायला लागतं, आणि त्या कंडिशनला जर तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर चेक केलं तर तेव्हा जे काही ब्लड प्रेशर असणार आहे तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, म्हणजे ते 200च्या वर शूट आउट झालेलं असतं. आता मला सांगा, बट आफ्टर रेस्टिंग, थोड्या वेळाने कुत्रं चाललं गेलं, तुम्ही रेस्ट केलं, तुमची बॉडी नॉर्मलाइज होतं, ते इलेवेट झालेलं जे काही ब्लड प्रेशर आहे ते कमी होतं. आता जेव्हा ज्या कंडिशनमध्ये आपल्या मागं कुत्रं लागलं होतं आणि आपण लगेच धावायला लागलो, त्या कंडिशनमध्ये जे काही ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं, हार्ट रेट इन्क्रीज झाला, हार्टबीट इन्क्रीज झालं, ते कोण कंट्रोल करतं, तर हे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे फाईट म्हणजे ॲबनॉर्मल कंडिशन, कुठेतरी काहीतरी सडनली घडतं आहे इनव्हॉलेंटरी, ते कोण कंट्रोल करतं, तर हे आपले सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. ठीक आहे, त्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर कुठले आहे, तर प्री गँग्लिओनिकमध्ये ॲसिटिल कोनिक आणि पोस्ट गँग्लिओनिकमध्ये नॉरॲड्रेनालिन. आता थोडंसं समजूया. आता हे झाले आपले न्यूरोनल चेन. ठीक आहे, आता न्यूरोन एकामेकाला अटॅच्ड आहे, चेन फॉर्म झाली आहे. मग सिग्नल कसं फॉर्म होतं, तर यामध्ये काही केमिकल्स रिलीज होतात. ठीक आहे, हे केमिकल्स काय, तर नथिंग बट अवर न्यूरो ट्रान्समिटर. सिग्नल पासवाला काहीतरी लागणार आहे, काहीतरी इंटरमिडिएट लागणार, तर ते झाले आपले न्यूरो ट्रान्समिटर. मग आता प्री गँग्लिओनसाठी वेगळे न्यूरो ट्रान्समिटर आहे, पोस्ट गँग्लिओनसाठी वेगळे न्यूरो ट्रान्समिटर आहे. प्रीसाठी कुठले आहे, तर प्रीसाठी आहे ॲसिटिल कोलिन, ज्याला आपण ACH म्हणतो, आणि पोस्टसाठी कुठले आहे, तर नॉरॲड्रेनालिन. ठीक आहे, कुठल्यासाठी, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमसाठी. हे काय अफेक्ट करतात, तर ऑब्व्हियसली हार्ट रेट इन्क्रीज करतो, जसं आता आपण डिस्कस केलं, ब्रोंकोडायलेशन करतो, प्युपिल डायलेशन करतो, आणि GI मोटिलिटीला डिक्रीज करतो. ठीक आहे, सो हे सगळं 3 गोष्टी इन्क्रीज करतो. बट एक्झाम्पलमध्ये एक गोष्ट आहे तो डिक्रीज करतो, तो काय आहे, तर GI मोटिलिटी. ठीक आहे, हे झाले सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आता बघूया पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काय म्हणते, तर याचं जे काही ओरिजिन आहे ते आहे क्रॅनिओ सॅक्रल. म्हणजे आता ही जी काही सिस्टीम आहे, ही सिस्टीम कुठली आहे, ती आहे कम्प्लिटली क्रॅनिओ सॅक्रल. जस्ट हाईड माय सेल्फ सो दॅट तुम्हाला इमेज क्लिअर दिसणार. तर ही सिस्टीम आहे आपली कम्प्लिटली क्रॅनिओ सॅक्रल. आता ह्या सगळ्या सिस्टीममधनं ऑब्व्हियसली आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही ओरिजिनेट झाली आहे. ठीक आहे, सो कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी ही इमेज तिथे ॲड केलेली आहे. ठीक आहे, सो ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की स्पायनल कॉर्डमधला जे काही क्रॅनिओ सॅक्रल रिजन आहे त्यामधला हा ॲक्टिवेट झाला आहे किंवा रिलीज झाला आहे, ओरिजिनेट झाला आहे. ॲक्शन कुठला आहे, तर रेस्ट अँड डायजेस्ट. आता एकदम धावतंय, कुत्रं मागं लागलं आहे, एकदम ब्लड प्रेशर शूट आउट झालं आहे. मग शूट आउट झालेलं 200पर्यंत फॉर एक्झाम्पल ब्लड प्रेशर झालं आहे 200/100 mm/Hg. मग आता ॲज इट इज ते 200 राहणार आहे काय, नाही. रेस्ट केल्यानंतर ते नॉर्मल होऊन जातं, डायरेक्टली आपलं 120/80 mm/Hg येतं. तर हे कोण आणतं, सिम्पॅथॅटिक इन्क्रीज करतं, तर पॅरासिम्पॅथॅटिक हे डिक्रीज करतं. म्हणजे हे दोन्ही सोबत वर्क करतात. ठीक आहे, एक वाढवतं तर एक कमी करतं. तर हे सगळं नॉर्मल
नॉर्मलाइज करायचं काम कोणी केलं, तर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमने केलं. आता कळलं असणार, ठीक आहे. अगेन डायजेशनचं फंक्शन कुठलं कोण करतं, आता पॅरासिम्पॅथॅटिक काय करतो की GI मोटिलिटीला कमी करतो. GI मोटिलिटी कमी झालं तर काय होणार की GI मध्ये फूड जास्त वेळ राहणार, म्हणजेच डायजेशन फास्टर होतं, ठीक आहे. सो डायजेशन फास्टर होण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर कुठला आहे, तर एकच न्यूरो ट्रान्समीटर वर्क करतो. दोन न्यूरॉन आहे आणि याच्यामध्ये जो काय सॅनाप्टिक क्लेटमध्ये जो न्यूरो ट्रान्समीटर आहे, म्हणजेच काय केमिकल कुठला आहे, तर ॲसिटिल कोलिन, ठीक आहे. त्यामध्ये ॲसिटिल कोलिन आणि नॉरॲड्रेनालिन होता. यामध्ये काय तर ॲसिटिल कोलिन. इफेक्ट काय आहे, तर हार्ट रेट कमी करतो. कसं, एकच एक्झाम्पल आठवण ठेवायचं की कुत्रं मागं लागलं, त्यावरून सगळं आठवण राहतं, ठीक आहे. अगदी इझी आपल्याला बघायचं आहे. फार असं आता कुठं हार्ट रेट इन्क्रीज होत आहे, कुठं हार्ट रेट डिक्रीज होते, हे असं कॉम्प्लिकेटेड आठवण ठेवल्यापेक्षा एक एक्झाम्पल आठवण ठेवा, त्यावरून सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमला कोऑर्डिनेट करा, ठीक आहे. सो येस, ऑब्व्हियसली रेस्टिंग कुत्र मागं लागलाय आणि आपण रेस्ट केलाय. काय झालं, हार्ट रेट कमी झालं. ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन झाला, त्याच्या सगळं अपोजिट होणार. इथं प्युपिल कॉन्स्ट्रिक्शन होतं, तिथे डायलेशन होतं, इथं कॉन्स्ट्रिक्शन होत आहे. इथं काय होत आहे की GI मोटिलिटी इन्क्रीज होत आहे अँड सिक्रेशन होत आहे, ठीक आहे, कारण डायजेशन करण्यासाठी. सो त्या सिम्पॅथॅटिक सिस्टीमच्या कम्प्लिटली अपोजिट कोण वर्क करतं, तर पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सिस्टीम. आता एंटरिक नर्व सिस्टीम हे जे आपण जनरली यामध्ये कन्सिडर करत नाही, बट इट इज द वन ऑफ द पार्ट ऑफ अवर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. हे काय आहे, तर इट प्रेझेंट इन अ गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, ठीक आहे. ब्रेन आहे, ब्रेनला कोऑर्डिनेट करतो. ब्रेन कशाला कोऑर्डिनेट करतो, तर सगळ्या बॉडी ऑर्गनला कोऑर्डिनेट करतो आपला ब्रेन. तर ज्याप्रमाणे GITचं फंक्शन रेग्युलेट करतं, तर त्यासाठी रेग्युलेट करण्यासाठी कुठले नर्व्स आहे, तर दे आर अवर एंटरिक नर्वस सिस्टीम, ठीक आहे. हे जे सिस्टीम आहे हे काय करतं, तर हे कम्प्लिटली गट टू ब्रेन आणि ब्रेन टू गट हे जे काही इम्पल्सेस आहे ते ट्रान्समिट करायचं काम करतं, ठीक आहे. इट कंट्रोल द डायजेशन. डायजेशन कोण कंट्रोल करतं, जे आपण कंट्रोल करू शकत नाही तीही सिस्टीम कंट्रोल करते. डायजेशन कोण कंट्रोल करतं, तर एंटरिक नर्व सिस्टीम, ठीक आहे. फंक्शनल इंडिपेंडेंटली आहे याचं आणि मॉड्युलेट बाय CNS आणि PNS, ठीक आहे. सॉरी, SNS आणि PNS, ठीक आहे. आता हे झाले 3 सिस्टीम, 3 ऑर्गनायझेशन आणि सगळ्यांचे फंक्शन आपल्याला क्लिअर आहे. आता आपल्याला बघायचं आहे की जो स्ट्रक्चरल युनिट आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट वन इज अ न्यूरॉन. न्यूरॉनचा आपल्याला फार असं डिटेल यामध्ये नाही लिहिलं तरी जमणार, बट बस एक बेसिक आयडिया, बेसिक एक रफ डायग्राम आपल्याला मेन्शन करणं गरजेची असते, ठीक आहे. आणि ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या टॉपिकसाठी, जर हा टॉपिक तुम्हाला ॲज अ क्वेश्चन म्हणून तुमच्या एक्झामिनेशनमध्ये आला तर, ठीक आहे. सो येस गाईज, वी ऑल ऑफ यू नो न्यूरॉन काय स्ट्रक्चरल युनिट आहे आपल्या नर्वस सिस्टीमचा. यामध्ये पार्ट्स कुठले कुठले आहे, तर याच्यामध्ये सेल बॉडी आहे, डेंड्राइट्स आहे आणि एक्झॉन्स आहे, ठीक आहे. जस्ट अ मिनिट, हे बघा, आता ही झाली याच्यामधली, ही झाली आपली सेल बॉडी, ही झाली आपली डेंड्राइट्स अँड दिस वन इज अवर एक्साइन्स, ठीक आहे. ही जी एंडिंग आहे ते काय झाले, तर ते डेंड्राइट झाली आणि हा जो सर्कल दिसतो दॅट वन इज अवर सेल बॉडी, त्याला आपण सायटोसिन म्हणतो, ठीक आहे. याचे कुठले कुठले टाईप्स आहे, याचे 3 टाईप्स आहे, सेन्सरी, मोटर आणि इंटरन्यूरॉन्स. सेन्सरी काय करतो, एफरंट असतो. मोटर कुठला आहे, तर इफरंट आहे आणि न्यूरॉन्स, ठीक आहे. सो येस गाईज, दिस इन्फॉर्मेशन इज इनफ फॉर अंडरस्टँडिंग अवर रेस्ट ऑफ द पॉईंट्स, ठीक आहे. सो येस, नर्वस सिस्टीम इम्पॉर्टंट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम इम्पॉर्टंट आहे, त्यातला त्यात पेरिफेरल नर्वस सिस्टीम आपण ज्याबद्दल आजचा हा टॉपिक आहे आणि त्यामधला सब टॉपिक कुठला आहे, दॅट वन इज अवर ANS. आता कळलं असणार ANS काय आहे, कुठले कुठले पार्ट्स आहे आणि फंक्शन काय, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये गाईज आपण एवढंच डिस्कस करणार आहोत आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण जो काही सेकंड पोर्शन आहे तो डिस्कस करूया, ठीक आहे. ईच अँड एव्हरी लेक्चरमध्ये आपण एकच पार्ट कव्हर करणार आहोत का, तर छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये भरपूर काही आपल्याला बघायचं आहे, भरपूर काही करण्याच्या नादात खूप काही लॉस करायचं नाही, ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, आपण बघितलं सेंट्रल नर्वस सिस्टीम काय आहे, ठीक आहे. त्याचे 2 पार्ट्स बघितले, एक बघितलं नर्वस सिस्टीम काय बघितलं, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याचे 2 पार्ट्स आहे, ठीक आहे. आपल्याला आता सध्या सेंट्रल नर्वस सिस्टीम नाही बघायचं, आता फक्त पेरिफेरल नर्वस सिस्टीम बघायचं, ठीक आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीमला फंक्शनली जर क्लासिफाय केलं तर त्याच्यामध्ये सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ज्याला SNS म्हणतो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवरती हा आपला कंप्लीट युनिट डिपेंड करतो. ऑटोनॉमिक सिस्टीम काय मेंटेन करतो, होमोस्टॅटिक मेंटेन करतो, रेग्युलेट करतो हार्ट, स्मूथ मसल, ग्लँड्स अँड विसरास्टा, ठीक आहे. हा काय करतो, पेरिफेरल नर्वस सिस्टीमला कंट्रोल करतो,
आणि इनव्हॉलेंटरी मुवमेंट आहे, ह्याला कंट्रोल करतो. याच्यामध्ये ऑर्गनायझेशन काय आहे तर हा 2 न्यूरॉन चेनवरती वर्क करतो. एक आहे प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन आणि एक आहे पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन. ठीक आहे. याला जर डिवाइड केलं तर काय तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे जो फ्लाईट और फाईट मोड इफेक्ट करतो. ठीक आहे. प्री गँग्लियॉनिक न्यूरॉनमध्ये ACH असतं आणि पोस्टमध्ये नॉरॲड्रेनालाईन. ठीक आहे. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा काय करतो रेस्टिंग आणि डायजेस्ट करतो. यामध्ये ॲसिटिलकोलिन ॲज अ न्यूरो ट्रान्समिटर आहे. एंटरिक नर्वस सिस्टीम काय करतो तर जे काही डायजेशनचा फंक्शन आहे हा रेग्युलेट करतो. देन न्यूरॉन. ठीक आहे. सो हे काही पार्ट्स आहे गाईज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, वी विल डिस्कस अबाउट द न्यूरोनल ट्रान्समिशन. अगदी अशाच इफेक्टिव्ह वेने आपण भरपूर पॉईंट बघणार आहोत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन हिट द लाईक बटन. कमेंट करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये गाईज. टिल देन बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.